या फुलाची ओळख वेगळ्या वेगळ्या नावाने होते. आज आहे संडे ओव्हरव्ह्यू गार्डनचं दाखवते. आणि ही फुलं अशी आहे की खूप कमी खतामध्ये, खूप कमी काळजी घेऊन हे भरपूर प्रमाणात उमलतात. सगळीकडे गुलाबी रंगाचा सडाच पडलेला आहे. आणि याला वेगवेगळी नावंसुद्धा आहे. बाल्सम, तेरडा. त्याच्यानंतर माझी याची ओळख आहे ना झाली होती गुलमेंदी या नावाने. आम्ही शाळेत असताना आमच्या शाळेत याचे भरपूर सरांनी आम्हाला झाडं लावायला लावले होते आणि खूप छान वाटत होते तेव्हा. हे फुलं पूर्ण खाली सडा पडायचा, वेगवेगळ्या रंगामध्ये होते. आणि हा मागच्या वर्षी मला गावावरून चुकून हे बी आलं आणि मला हे पाहिजेच होतं. आणि मागच्या वर्षी याचं कसं एकदा बी आलं ना तर ते फुलं आपण जर तोडले भरपूर बी तयार होते आणि ते पडत राहते खाली. त्याच्यामुळं पण रोपं तयार होतात. आता बघा हा कमळ मला जास्त आवडला कारण याला आहे ना फुलं खूप जास्त येतात. आता बघा 3 कळ्या आल्या, तशा तर 4 आल्या होत्या पण एक पडली. आणि ते पक्ष्यांचं चिवचिवाटसुद्धा असते. आणि इथे काही बल्ब मी धुवून ठेवत आहे. आता हे आहे डबल ट्यूबर, म्हणजे डबल निशिगंध आहे, डबल पॅटलचा. आणि हे मला सेल करायचे 3 बल्ब आहे हे. आणि कारण आज बल्ब खूप तयार झाले आहे पण जे जाडे आहे ना मोठे आहे तेच मी काढणार आहे. कारण हे झाड खूप महाग मिळलं होतं मला, मी जेव्हा घेतलं होतं तेव्हा. आणि बघा आता असे 3 बल्ब तयार झाले आणि हे सेल करायचे म्हणून 3 काढले. आता स्वच्छ धुवून घेतले. आता बघा दुसरे पण काढेल. आणि सोबत मी आज हे पण काम केलं, बोगनवेलीचे पण भरपूर कटिंग लावली. कारण एक माझ्याकडे जे झाड होतं ना त्याला भरपूर असे मोठं झालं होतं. आता मी म्हटलं चला त्याची आता कटिंग लावूया, कारण पावसाळ्यात आहे ना चांगला रिझल्ट मिळते झाडांचा. त्याच्यामुळं कोणतीही झाड मिळालं तर नक्की लावून बघा. आणि आज रविवार असो का सोमवार असो, आपलं मात्र बागकाम हे केल्याशिवाय होत नाही. आणि बागेमध्ये चक्कर मारल्याशिवाय सुद्धा होत नाही. कारण त्याच्यात जो आनंद वाटते ना तो कशातच वाटत नाही. थोडंसं बिमार असलं किंवा काही आजार वगैरे असलं ना तरी पण बागेमध्ये आलं ना तर थोडंसं काम केलं की बरं वाटते थोडं. नाहीतर मग तसं काहीच त्याच्यामध्येच आपलं लक्ष राहत असते. एखाद्या काही दुखलं तर डोकं असो, काय ताप असो, कोणतंही जास्त असले तर नाहीच होत काम. पण थोडंफार असलं तर हे कामामध्ये विसरून जाते आपण. आणि इथं बघा आता पूर्ण कटिंग अशी वेगवेगळ्या कुंडीमध्ये जसं मिळेल तसं लावलं आहे मी. आणि याचा रिझल्ट पूर्ण व्हिडिओसुद्धा तुम्हाला येणारच आहे. आज फक्त रविवारची आपली बाग पूर्ण दाखवते मी तुम्हाला. शेवंतीचे रोपे पण लावून बघितले. आता हे पक्षी बघा खूप छान अशा बागेमध्ये येतात ना. मला तर हे बघण्यातच खूप मजा येत असते यांची. किती एक एक काडी, एक एक हे उचलून नेत असतात ते आता घरटे बांधण्यासाठी. आणि हे दररोज बघताना खूप छान वाटते. थोडीशी चाहूल लागली की मात्र लगेच उडतात. पण आता बऱ्याच प्रकारचे पक्षी बागेमध्ये येतात आणि ते बघण्यात खूप जास्त आनंद असा मिळत असते. आज रविवारी बघा इथं आजूबाजूनं कांद्याचे पात, बाल्सम बघा सगळीकडे खूप जास्त फुलत आहे. सगळीकडे मी तोच लावलेला आहे. इकडे गुलाबाचे झाडं आहे, गावरानी गुलाब आहे, त्यालाही खूप छान फुलं येतात. गावरानी गुलाब नक्की लावा. आणि इथे बघा हे कॅरीमध्ये सुद्धा असं या साईडने लावलं. मागे बघा तुम्ही याचा वेल आहे, चवळीचा वेल आहे, वालाचा वेलसुद्धा एक निघाला. काही काही वेलं लावले नाही तसेच निघाले. तोंडल्याचे भरपूर 3 भाज्या झाल्या. आता परत थोडेसे आहे. आणि हे बघा हे ऑनलाईन फ्री आलेलं होतं एकदा बीसोबत, सूर्यफुलाचं बी. भाजींचं बी बोलवलं होतं तेव्हा आलं होतं ते. आणि छान आता लागलं. इथं पण हे तुरीचं बघा हे पण असंच निघालं. आपण किचन वेस्टचा जो वापर करतो ना त्याच्यामुळे हा सर्व फायदा होत असते. आणि इथे पपईचं झाड खूप छान दुसरी बॅच तयार होते. खूप छान पपया लागले बघा, असे तोंडले परत आता लागले. वेलाला आहे ना असं वर जायला जागा असले ना तर फळं चांगले येतात, नाहीतर खराब होतात वेल. आणि इथे बघा इथे पण पूर्ण सडा पडलेला आहे. मी तर खूप कुंड्या मला यावर्षी वाढवायच्या होत्या याच्या. पण आता प्रॉब्लेम काय होते, झाडं खूप असतात. कधी मातीचा प्रॉब्लेम तर कधी एवढे झाडं लावायचे कसे याचा पण प्रॉब्लेम. त्याच्यामुळं मग जेवढे होईल तेवढे लावले मी. बाकीची छोटे छोटे रोपं अजूनही भरपूर निघालेले आहे. आणि हा अंगूरचा वेल आहे, याची भरपूर कटिंग लावली. तुळस पण नक्की लावा. तुळशीमुळे सुद्धा पॉलिनेटरची खूप जास्त संख्या वाढत असते बागेमध्ये. आणि जिकडे नजर जाईल तिकडे बघा बाल्समच बाल्सम, फुलंच फुलं उमललेले. अपराजितावर पण सुद्धा आता काम करायचं आहे. भरपूर बी तयार झालेलं आहे. हे दाखवते मी तुम्हाला. बघा हे छोटे छोटे कुंडे जे नर्सरीमधून झाडं येतात ना त्याच्यामध्ये असेच जास्तीचे रोपे लावले होते. पण बघा आता त्याच्यातसुद्धा फुलं यायला लागले. म्हणजे किती सोपं आहे हे झाड लावायला. याच्यामध्ये बीसुद्धा खूप तयार होते. कांद्याची पात आहे ना, मी म्हटलं तुम्हाला खूप सोपं आहे लावायला. बघा आता याच्यातलं आहे ना काल फक्त मी एकाच कांद्याचा वापर केलेला आहे. एका कांद्याची पात ही तोडली भरीत करण्यासाठी. म्हणजे बघा घरच्या घरी किती छान आपल्याला मिळत असते सगळ्या गोष्टी. आणि हे पूर्ण झेंडूची कटिंग लावली. यावर्षी असं आहे झेंडूची कटिंग मी खूप लावते कारण ती लागतच खूप लवकर आहे. आणि 2-3 झाडं असल्याने त्याच्यापासून असे भरपूर वाढत असतात.
आणि बरेचदा अशी कीड वगैरे दिसली ना ते पण काढण्याचं काम चालू असते. आणि इथं मी गप्पी मासे ठेवून दिलेले आहे. कधी कधी एकदम जास्त ऊन वगैरे तापते ना तेव्हा ते सावलीत ठेवून दिलेले आहे मी, म्हणजे जेव्हा लागले तेव्हा मी याच्यातून म्हटलं टाकू शकते. आणि हे ड्रॅगन फ्रूट मागे लावलेलं आहे, याचा सुद्धा व्हिडिओ आहे. आणि हे मला आहे ना केळीचं झाड खूप जास्त आवडते, जेवायला पण आणि ते बघायला पण. आणि कोणताही सणवार असला ना आपल्याला लागतच असते. इथं सर्व पक्ष्यांसाठी दाणे वगैरे ठेवले आहे. आणि इतके छान दिसत नाही ग्रीन पानं. आणि याच्यावर जेवणाचे फायदेसुद्धा खूप आहे. पचन छान होते, असे भरपूर फायदे आहे केळीच्या पानाचे. 3 झाडं वर लावले आणि 1 खाली आहे माझं. आणि बघा आजूबाजूनं सुद्धा कांद्याची पात लावलेली आहे. हे सर्व इथं माझी कटिंग लावलेली आहे. सगळ्या प्रकारच्या कटिंग आहे ना मी या भागात लावते, कारण इथं काय होते सोलरच्या खाली असल्यामुळे इथं पाऊस पण कमी लागते आणि ऊन पण कमी लागते. त्याच्यामुळे मी हा भाग निवडला. आणि कलांचू पण इथेच ठेवले आहे मी, कारण कलांचूला पण जास्त पावसाची आवश्यकता नसते. आणि ही कटिंग बघा इतकी छान तयार झाली ना, त्याच्यामुळे आता मी परत दुसरीसुद्धा लावून घेते एकाच्या. कारण हे कलांचूचं तुम्हाला जेव्हा टाईम येईल ना तर इतके छान दिसतात ना हे झाडं, खूप छान दिसते. आणि फुलं पण झाडावर खूप दिवस राहतात. माझी सुरुवात झाली होती फक्त 2 झाडापासून कलांचूची. 2-3 वर्ष झाले असं. असे 2 झाड दिसले तर मी घेतले होते दारावर आणि लावले होते. पण त्याची आवड मला इतकी जास्त निर्माण झाली ना, तर मी त्याचं चालू आहे माझे कटिंग लावणं सुरू. आणि आता दुसऱ्या याच्यातसुद्धा लावते बघा. वरचं जे राहते ना भाग तो तोडून फक्त लावायचा, खालचे पानं काढून टाका तुम्ही. घाई मी काही नाही काढले आता. आणि खूप तयार होते. आणि आवड निर्माण झाल्यामुळे मागच्या वर्षी अजून 3-4 रंग घेतले होते. आता समजेल कोणता निघते कोणता. तर फक्त मला आहे ना पांढरा रंग माझा गेला असं मला वाटते, कारण एक झाड ते आहे ना ते खराब झालं होतं उन्हाळ्याच्या वेळेसच. बाकी सर्व रोपे असं तर आहेच, पण आता नवीन याच्यासाठी सुद्धा कुंड्या घ्यावं लागेल मला, कारण कलांचू आहे ना छोट्या कुंडीतसुद्धा खूप छान फुलं देते, असं प्लांट आहे हे. आणि हे पण माझ्या आवडीचं झालेलं आहे, त्याच्यामुळे याची कटिंग मी भरपूर वाढवत आहे. कारण ह्या झाडावर बघा मुळ्यासुद्धा तयार होते, कारण जे पावसाळ्याच्या वरून झाड खराब झालं ना खाली मुळ्या तयार होते. हे सर्व इथपर्यंत कटिंगचं काम सुरू आहे. आणि ह्या आता डबल पॅटल निशिगंधाला यावेळेस खूप वेळ लागत आहे फुलायला. बऱ्याचदा आहे ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळाल्यानंतर झाडांना फुलं उमलतात. आणि ऊन पण कमी आहे एवढे, तो पण फुलं उमलण्यासाठी ऊन आवश्यक असते. इकडे सगळे आपले हे गुपरीना वगैरे भरपूर रोपे लावलेले आहे. हे मधुमालती इथे सगळ्या प्रकारचे बघा इथे लावलेले मी. आणि सगळे वॉटर लिली, कमळ हे सगळे आता नवीन ट्यूबरसुद्धा लावलेले आहे. काही दिवसात छान अशी फुलं येतील वगैरे, पण वेळ तर पाहावं लागते. पेशन्स खूप महत्त्वाचे बागकामामध्ये, कारण बागकामाचं असं नाही की झाड लावलं की लगेच फुलं येईल किंवा पाणी घातल्यानंच होते असं काही नसते. भरपूर कामं करावं लागते त्याच्यावर. आणि बघा झेंडू खूप छान फुलला. इकडे भाज्यांचं लावलं, भाज्यांचं पण मला लावायचं होतं, पण खूप काम पुरते हे करायला सर्व. बघा इथं आता टोमॅटोचे झाडं लावलेले आहे. आणि हे लावलेलं नाही आहे शेंगदाणे राहतात ना ते भुईमुग, तो मनानंच आलेला आहे. आणि इथे हे फुलं आहे ना खूप मोठी साईज यायची, म्हणून बघा उमलतच नाही आहे. ऊन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. इथे शिमला मिरची आलेली 2-3 आणि शेंगदाण्याच्या याच्यात पण निघालेले आहे. मला काय सवय आहे, एखादं झाड जर निघत असेल ना मी शक्यतोवर ते काढत नाही. मी त्या झाडाला वाढू देते, ते कोणत्याही प्रकारचं असू दे, म्हणजे बागेमधलं एखादं, कारण इच्छाच होत नाही तसं करायला. आणि इथे बघा इथे मिरची छान लागलेली आहे. एकदा तोडली परत आली. आणि हे आहे ना नाईट ब्लूमर म्हणून आहे, त्याला अजून फुलं आलं नाही, आता मोठ्या कुंडीत लावलं मी. आणि इथं परत आपले सगळे भाज्यांचे आहे. इथं काकडीचा वेल आहे, इथं थोडीशी कोबी लावलेली आहे. इथे बघा जेट प्लांटची टोपियारी आहे. इथं हे अंजीरचं झाड आणि बाजूने मिरचीसुद्धा छान लागलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्या साईडनं आहे हे पेरूचं झाड आहे. हा रेड पेरू म्हणून आणला आहे. इथं पण गोमफ्रीनं लावलेलं आहे. अपराजिता तर कुठेही वेळा निघत आहे यावर्षी आणि खूप छान फुलं येतात. इकडे जास्वंद आहे, त्याच्यासोबत इकडे सुद्धा एक आपला नॉर्मल जो ग्रीन पेरू असते ना तो सुद्धा लावलेला आहे. जेवढं इथं बघा हे मनानंच निघालं झाड. मनानं निघालं झाडाने लगेच काढता येत नाही मला, काढू नाही शकत म्हणजे असं वाटते की राहू द्यावं आता जोपर्यंत काम पडत नाही ना ते काढण्याचं. हा आहे आपला पेरू ग्रीनवाला. इथे वांग्याचे रोपं आहे. इथं मनानेच आलेलं बघा. आता बाजरीचं सुद्धा राहू दिलं, दुसरं प्लांट खराब होत आहे त्याच्यासोबत, पण ते पक्षी खात आहे छान, मला त्याच्यात आनंद मिळत आहे. आणि इथे अंगूर पण यावर्षी भरपूर आले, लिंबू यावर्षी भरपूर आले. आता हे प्लांट मोठा पण झाला बकेटमध्ये. याला मला असं वाटतं अजून काहीतरी मोठं ग्रो बॅग वगैरे काहीतरी द्यावं लागेल. आणि हे बोन्साई जास्वंद तयार केलेलं आहे मी, फुल याची वाट पाहते.
हे चिकूचं झाड आहे, पपयाचे झाड आहे. हे सगळं आपलं इकडे जास्वंद आहे, इकडे हे परत पपई आहे, परत येत आहे ना ते पपई परत दाखवते. इथं सगळे वेलीचे प्रकार आहे. हा कॉइन प्लांट आहे, हा पण मला खूप आवडला. त्याच्यानंतर हे मी टावर केलेलं हे पूर्ण तुम्हाला याचा व्हिडिओ येणार आहे. खूप सुंदर याला फुलं उमलतील ना पूर्ण, तर खूप छान बागेमध्ये शोभा येईल याच्यामुळं. आणि बऱ्याच प्रकारे फुलं लावलेले याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे. हे कसं केलं, काय केलं आणि कसे येते त्यासाठी व्हिडिओला आजच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला मिळेल. हा पण जास्वंद बघा खूप छान फुलंकड्यांनी भरलेलं आहे सर्व. आजचा संडे गार्डनचं तुम्हाला माझी बाग कशी वाटली ते पण नक्की सांगा. ना आवडलं तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद सर्वांचे. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईल.